आज मी खूप 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 खुश आहे आणि म्हणून माझा आनंद शेअर करण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय. सांग ना पटकन, काय झालं? व्हॉट गर्ल्स, मी एक घर विकत घेतलंय. ओ वाव, कुठे? लंडन, स्वित्झर्लंड की एम्स्टरडॅम? अँबरनाथ. ओ वाव, एक्सपेन्सिव्ह असेल ना खूप? असणारच. मी तर या कंट्रीचं नाव पण नाही ऐकलं. नाही अंबरनाथ ग. ठाणा हायवेवरनं सरळ जायचं, मग कल्याण. थोडस लांब आहे, गाव आहे छोटस. 10 बाय 10चं छोटस घर आहे का चाळीतलं. मग त्यात इतका आनंदी होण्यासारखं काय आहे? तुम्हाला नाही कळणार. ते घर ना ऍक्च्युली प्राइसलेस. ते घर घेऊन मी त्या माणसांना त्यांची खरी लायकी दाखवते. अरे काय मोहित तू? हो स्वीटू, वेलकम वेलकम. व्हॉट अन कोइन्सिडन्स गर्ल. आत्ताच्या घराबद्दल मी बोलत होते ना, ते हिचंच घर आहे. हिचंच घर मी विकत घेतलं. आता मला विचारा, मी हिचं घर का विकत घेतलं? का ग? सांगते. तर ही आहे स्वीटू, गोल्ड डिगर. ओम खानविलकरशी लग्न करण्याचा प्लॅन होता हिचा. पण आपण कोणाच्या विरोधात प्लॅनिंग करतोय हेच विसरली. या आलिशान घरात सून म्हणून यायचं स्वप्न बघण्याच्या नादात स्वतःचं झोपडं सुद्धा गमवून बसली ही. आणि हीच नाही, हिच्या घरचे सगळेच एका रात्रीत रस्त्यावर आले. आणि मला सांगा आपण रस्त्यावर आलो की काय करतो? करेक्ट, भीक मागतो. मग तेच करायला आली. बघतेस काय, मी काही चुकीचं बोलतेय का? घ्या, काही बोलत नाहीये, गप्प. हिच्या या अशा चेहऱ्याकडे जाऊ नका. अशीच असतात ही माणसं. बोट पकडायला दिलं की हात धरतात. अशी आहे. काय केलं नाही मी हिच्यासाठी. तिचे दादा, तिचे वडील हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे दिले. त्यानंतर माझ्याकडे कामाला ठेवून घेतलं. लायकी नसताना 15,000 रुपयाची नोकरी दिली. मुंबईत राहायला जागा नाही म्हणून माझ्या घरात ठेवून घेतलं. माझ्या बरोबर एका टेबलवर बसून चांगलं चुंगलं खायला दिलं. आता हॉस्पिटलमध्ये ना तुझा भाऊ, त्याच्या ट्रीटमेंटसाठी 10 लाख रुपयांची मदत केली. आणि त्याच्या बदल्यात या मुलीने काय केलं? ओमला, माझ्या भावाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतलं. माझ्या भावासमोर उभं राहायची लायकी तरी आहे का तुझी? तुला घर हवंय ना? मोहित, यांच्या घराचे पेपर्स घेऊन. मोहित, पेपर्स घेऊन ये. येस मॅम. हे तुझ्या घराचे पेपर्स. दिलं तुझं घर तुला परत. तुझं घर तुला परत दिलं. घे. पण यापुढे ओमकडे ढुंकूनही बघायचं.
त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जायचं. त्याचं काय ना मॅम, आहोत आम्ही गरीब, पण त्याबद्दल आमची काही तक्रार नाहीये. हा, आम्हाला ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. मग मुसळधार पाऊस असेल, थोडासा चहा, वडापाव, कधी दादांनी कुरमुरे आणले ना तर त्यावर आम्ही तुटून पडतो. इतक्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो आम्हाला. नाही घेऊ शकत आम्ही मोठ्या गाड्या, घरं नाही घेऊ शकत, पण आम्ही एवढेही गरीब नाही होत की एका हतबल बापाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याच्याकडून घराच्या पेपर्सवर सह्या करून घेऊ. तुमचा आनंद जर आम्ही आज रस्त्यावर आलो यावर अवलंबून असेल ना तर अशी श्रीमंती काय कामाची, नाही का? मुळात मी घर परत मागायला आलेच नाहीये. हे घ्या, अभिनंदन. तुम्ही आमच्या अंबरनाथच्या 4 भिंतींच्या मालकीण झालात. अभिनंदन. आणि आता राहिला प्रश्न ओमचा. हे सगळं तुम्ही मी ओमच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं म्हणून केलं ना? ठीक आहे, मी जाते. माझ्या आयुष्यातून ओमला काढून टाका. मनातून कसं काढा? माझं ओमवर जीवापाड प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर. खूप विश्वास आहे ना तुम्हाला तुमच्या पैशावर, श्रीमंतीवर, पॉवरवर. कटकारस्थान करून तुम्ही काहीही करू शकता ना? मग ओमचं माझ्यावरचं प्रेम कमी करून दाखवाच. यापुढे ओमकारकडे ढुंकूनही बघायचं नाही, त्याच्या आजूबाजूला फिरकायचं नाही, त्याच्यापासून लांब जायचं. दोन 9 8 2 9 9 3 0 0. आता काकी असती ना तर 3 0 0 200 म्हणाली असती आणि मी तिला सांगायला लागलं असतं 3 0 0 300 ग बाई. दादा, लॉटरी लागली ना की आपण 8 खोल्यांचा बंगला घ्यायचा. प्रत्येक खोलीत एक एक नळ, म्हणजे वहिनी आणि सुमनला बाहेर पाणी भरायला जायची गरजच नाही लागणार. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा, पैशाचं झाड, झाडावरचा पैसा, पैसा पैसा फुगून गेला पोट भरून खिसा. पैशाचं झाड. स्वीटू, अगं स्वीटू,
हा अगं इथे काय करतेस आणि एकटीच? आई बाबा कुठे आहेत? इकडे ये. सुमन घ्या, थोडं थोडं खाऊन घ्या सगळेजण. भूक नाहीये मला. अशी कशी भूक नाहीये? उपाशी राहिलीस तर त्रास होईल तुला. ऐक माझं, घे घे घ्या शरद भाऊजी घ्या. नाही नाही वगैरे काही नाही, आधी खाऊन घ्या बरं. खाऊन घ्या माझ्यासाठी. नलू नलू घे ना. अगं घे. तू जा ना घरी. तू कशाला आमच्या बरोबर अशी वाऱ्यावर राहतेस? तुझं घर आहे, तुझी माणसं तुझी वाट बघत असते. मी माझ्या माणसांमध्येच आहे, कळलं? तू घरी येत नाहीयेस, निदान खाऊन तरी घे. घे ग ना, तेवढं तरी करू दे ना मला. मी काही ऐकणार नाहीये. हे घे, चल घे. 2 घास पोटात जाऊ दे. दादा थोडं खाऊन घेत. दादा जे काय घडलंय ते फार दुर्दैवी होतं. तुमच्या मनात काय येते ते कळतंय मला. तुम्हाला काय वाटतंय ते पण समजतंय मला. असं खचून जाऊ नका ना प्लीज. स्वीटू गेली आहे ना, ती काही ना काही मार्ग काढेल. नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही असं केलं तर तिने कुणाकडे बघायचं सांगा ना प्लीज. थोडंसं खाऊन घेता. आपल्या बहिणीसाठी नाही खाणार? गेलं, संपलं सगळं. असं काही बोलू नका प्लीज प्लीज. मी आहे ना, मी आहे ना. प्लीज हे खाऊन घ्या थोडंसं, मला बरं वाटेल. पाणी ठेवलंय ना? देवा, त्या एकट्या पोरीवर कशा कशाचा भार टाकणार आहेस? मलाच काहीतरी करायला हवं. हे घे. काकी आमची एक खोली भाड्यावर दिली होती, ती आता रिकामी झाली. त्याचीच ही चावी. काकी तुला काय वाटलं? सावंत काकी फक्त कुचकट भांडकोरे. तिला मन नाही, माणुसकी नाहीये. जा आई बाबांना घेऊन ये. एवढ्या पावसात त्यांना कुठे घेऊन फिरशील? थँक्यू थँक्यू. आणि हे बघ, मी काही उपकार करत नाहीये, याचं भाडं वसूल करून घेणार आहे. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. अगं अशीच असतात चाळीतली माणसं. एकमेकांशी भांडतील, रागवतील,
पण गरजेला कुणाला एकटं सोडणार नाही. जा लवकर, सगळ्यांना घेऊन ये. विटू मध्ये एवढा कॉन्फिडन्स आला कुठून? इथे माझ्या घरात येऊन मला वाटेल ते बोलून गेली. नाही ओम, ओम या फालतू लोकांना डोक्यावर चढ. हा बोला. हो मी तुम्हालाच फोन करणार होते. हा मी तू माझ्या क्लायंटशी बोलतेय मी. तुझं काय चाललंय? मी काम करतेय मिसेस खानविलकर. तू काय काय चालू केलंस? माझा फोन खेचून घेतलास, माझा लॅपटॉप बंद केलास. तुला ऐकू येत नाहीये का? डोकं फिरलंय का तुझं? काय काय म्हणालीस तू? या 2 फालतू गोष्टी मी हिसकावून घेतल्यावर किती त्रास होतोय तुला? हा, स्वीटू आणि नलूचं घर हिसकावून घेताना काही वाटलं नाही तुला? अच्छा, त्याच्यासाठी चाललंय का हे सगळं? एक मिनिट. ते माझ्यामध्ये आणि दादा साळवींमध्ये झालेलं एक डील होतं. त्यांनी माझ्याकडून 10 लाख रुपये घेतले आणि त्याच्या बदल्यात मी त्यांचं घर. काय मालविका, दादा साळवींच्या गरजेचा तू फक्त फायदा घेतलायस. तू इतक्या खालच्या पातळीवर येशील असं वाटलं नव्हतं ग मला. मालविका, कुणाचे तळतळाट घेऊ नयेत ग. फार भोगावं लागतं. एवढं सगळं बोलतेस मला? ती तुझी स्वीटू इथे येऊन वाटेल ते बोलून गेली. मी तिला घर परत देत होते, ते तिने घेतलं नाही, तिने नाकारलं. हे माहिती नाहीये तुला? काय? स्वीटूला घर परत देत होतीस आणि तिने नकार दिलाय? काय लायकी काय तिची? देत होते ना घर, मग घ्यायचं ना परत गपचूप. का घेतलं नाही तिने? कसलं गर्व आहे तिला? तू चिन्याच्या उपचाराच्या बदल्यात घर घेतलंस ना. घराच्या बदल्यात काय मागितलंस तिला? काय? मालविका, तू इतकं सगळं केलंस, त्यांना रस्त्यावर आणलंस, तरी सुद्धा जिंकली नाहीसच तू. नाही, हरली आहेस तू. कारण स्वीटू जिंकलीये. तुला जे काय समजायचं ते समज. मी हे सगळं ओमच्या भल्यासाठी करते, त्याला त्या स्वीटू पासून वाचवण्यासाठी करते. हो का? कुणाला कुणापासून वाचवायचं असेल ना, तर सगळ्यांना तुझ्यापासून वाचवलं पाहिजे. आणि तू काहीही केलंस तरी तू ओम आणि स्वीटूला वेगळं नाही करू शकणार आहेस. खरंच खूप प्रेम आहे ओमचं स्वीटूवर. हा, ओमला स्वीटूमध्ये काय आवडतं, काय दिसतं हे समजण्याची तुझी कुवत नाहीये. कळलं? कारण की खऱ्या प्रेमाची ताकद कळायला स्वतः कधीतरी खरं प्रेम करावं लागतं. कळलं? मालविका, खऱ्या नात्यांची किंमत करायला शिक ग. नाहीतर पैशांचाच बाप, पैशांचीच आई, पैशांचाच भाऊ यांच्याबरोबर जगावं लागेल तुला. खऱ्या प्रेमाला ना तरसत राहशील तू आयुष्यभर. आवर स्वतःला, आवर.